आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या चरणी वंदन करतो. खर तर ही रेणापूर तालुका, ही पानगाव भूमी ही लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची कर्मभूमी आहे. या भूमीने आमचे नेते आदरणीय श्री मुंडे साहेबांना मोठं केलं आणि त्यांनी या भूमीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं. या भूमीलाही मी नमन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखे अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भागामध्ये घडले, असे आमचे आदरणीय अनाने मामा या लातूर ग्रामीणचा हा विजय संकल्प मेळावा पानगाव शहरामध्ये होतोय. आणि या भागामध्ये बोलायचं म्हणलं की मनामध्ये विचार येतो की आपण कुठल्या गोष्टीवर बोललं पाहिजे, कारण या भागामध्ये आल्याच्या नंतर आपले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. इथं आज वेगवेगळी चर्चा या भागामध्ये होतीये आणि या चर्चेमध्ये प्रामुख्याने एक विषय निघतोय की रमेश अप्पा कराड साहेबांनी पानगावसाठी काय केलं, विकास कुठं झाला. मला त्या सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की आता आमच्या सुकेश भैयाने फक्त आमदार निधीमध्ये काय काय झालं याचा उल्लेख केला आणि बाकीच्या जर याद्या आम्ही काढायला बसलो तर आजचा हे वेळ पुढे पडेल एवढं काम या मतदारसंघामध्ये झालेलं. आणि इथे बसले आमच्या पानगावचे, म्हणजे वैयक्तिक या पानगावचे आमच्या मायमौली असतील, आमचे वडील झाले असतील, आमचे बांधव असतील, आज जे काँग्रेसमध्ये जाऊन सांगतायत की विकासाचं काय झालं, या पानगावला 2017 पासून आतापर्यंत या रस्त्याच्या माध्यमातून भेटीस कुणी धरलं हे आपण विसरले आहेत का? हा रस्ता कुणी वाढवला? या पानगावची जी बाजारपेठ या आजूबाजूच्या 25 खेड्यामध्ये नाही तर या पंचकृषीमध्ये या बाजारपेठ चालत होती, या रस्त्याच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचं नुकसान कुणी केलं हा सुद्धा प्रश्न विचारायची गरज आली. इथं आपल्या डाव्या बाजूला हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, याला प्रति पंढरपूर मानलं जातं. या मंदिराच्या नावावर सुद्धा राजकारण झालं. आपल्यासाठी जे योग्य आहे त्या दिशेने या पानगावला दिशाभूल केली गेली आणि देवाला सुद्धा सोडलं नाही, देवाच्या आड राजकारणाचं काम केलं. आणि आता तेच लोक सांगतात की कुणीतरी अधिकारी होता, त्या अधिकाऱ्यांनी मदत केली म्हणून तुम्ही द्या. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, त्यावेळेला सरकार भारतीय जनता पार्टीचं होतं, आमचे नेते आदरणीय रमेश पाटकरांनी पाठपुरावा केला म्हणून तो अधिकारी पानगाव पर्यंत आला की आपल्याला विसरून चालला नाही. अजून खूप सारं बोलण्यासारखं आहे. मला आता कोणावर टीका करायची ही संधी नाही, पण प्रामुख्याने जे विषय आहेत, इथे बसलेले माझे युवक बांधव असतील, आपण सगळ्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा हा पिक्चर बघितलेला, बघितलाय का नाही? त्याच्यामध्ये शेवटला काय सांगते की मी जर निवडून आलो तर पांडुरंगा तुला मी सोन्याची टोपी घालीन. मला त्या काँग्रेसवाल्यांना एवढं सांगायचंय, या मंदिराच्या आड राहून तसं राजकारण करून या पानगावकरांना तशी सोन्याची टोपी तुम्ही घालू नका. हे सुंदर होते. अरे आमची शान, आमची आन, आमची बाण, आमचा स्वाभिमान लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सांभाळायला हा मतदारसंघ आहे. त्यांच्या भूलथापांना दोन बोलणार नाही. या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आमचा नेता मोठा झाला. या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आमचे नेते आदरणीय रमेश कराड साहेब मोठे झाले, देशामध्ये नाव झालं. आज आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की हा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं कमळ, लोकनेते हेच आपल्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं कमळ, हाच आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा. आजच्या या भूलथापांना बळी पडून आपल्याला खाली येऊ द्यायचा आहे का, हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे.
मला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तो भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येणार आहे. आणि मी आप्पांच्या साक्षीने सांगतो, मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. आप्पा, तुम्ही म्हणाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण. एकही माणूस, एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच्या विरोधात जाणार नाही. आता बोलत असताना काही लोकांनी मागणी केली, मी त्यांनाही हात जोडून सांगतो, ऋषिकेश कराड कधीच कुणाच्या कुठल्या कार्यकर्त्याच्या आडवं येणाऱ्यापैकी हा ऋषिकेश कराड नाही. कारण माझ्यावर संस्कार हे माझ्या वडिलांचे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे. जे काही असेल, जो काही निर्णय असेल, तो आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेबांचा असेल. आणि त्या निर्णयाला काळ्या दगडावरची पांढरी रेष हे आम्ही मानू आणि त्या दिशेने काम करू, एवढा शब्द या ठिकाणी जाता जाता देतोय. मी अजून एक गोष्ट बोलतोय की मी इथं बसलेल्या सगळ्यांना सांगतो, आज जे काँग्रेसमध्ये गेलेत त्यांनी दरवेळेला आपली पोळी भाजून घेण्यासाठी, पानगावकर तुम्ही त्याला चांगलं ओळखता, आपली पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळे फंडे दरवेळेला वापरत गेले. माझ्या कानावर चर्चा आली, खरी होता खोटी मला माहिती नाही. आम्ही आप्पांकडे गेलो, म्हणजे हे आता जे काँग्रेसमध्ये गेले ते सांगाले, आम्ही आप्पांकडे गेलो आणि पानगावचे विषय मांडले आणि साहेबांनी ते ऐकले नाहीत असं सांगितलं. मला एक विषय त्यांनी सांगावा की त्यांनी कुठला विषय या पानगाव नगरीचा मांडलाय आणि तो विषय आपण पूर्ण केला नाही, याचाही विचार आपण केला पाहिजे. मी सगळ्यांना एवढंच सांगतो, या काँग्रेसवाल्यांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही. आपल्या स्वाभिमानी नेतृत्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आपलं नेतृत्व आदरणीय रमेशप्पा कराड साहेब आहे. त्याच्यामुळे बाद झाल्या आता काँग्रेसच्या भूलथापा. आता विकासासाठी फक्त आणि फक्त रमेशप्पा, एवढंच सांगतो. आणि जाता जाता एवढंच बोलतो, मी मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण झुकणार नाही. आणि घेतलं होतं, सांगा 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 चलती है गाड़ी निकल कर दूर, मुंडे का हाथ का गुलाब का. हा, मला आता तेवढी येणार नाही. मी पाठ करून पुढच्या भाषणामध्ये 100% म्हणतो. वाटलं तर माझं भाषण झालं तर तुम्ही म्हणा. पण ताईचं म्हणणं एवढंच आहे की कुठं काही जरी झालं तरी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हातातलं कमळ हे आपल्यासाठी सगळ्यात वरची जागा आहे. आणि मुंडे साहेबांना जर आपल्याला अजून स्वाभिमानी करायचं असेल आणि परत एकदा श्रद्धांजली व्हायची असेल तर ही पानगावची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला परत एकदा, मी मागे नरोटवाडीमध्ये बोलताना सांगितलं होतं, या पानगावचा ज्या दिवशी निकाल लागणार आहे त्या निकालाचा गुलाम हा जिल्हा परिषदेला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या साक्षीने त्यांच्या पायावर आपल्याला उधळायचा आहे आणि त्याचे सगळ्यांना आपल्याला साक्षीदार व्हायचंय. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.